आज आपण दुखरी सूज या अवस्थेमध्ये काही औषधं वापरली जातात. तर त्याच्यापैकी एक महत्वाचं औषध आहे, त्याचं नाव आहे ॲसेक्लोफेनॅक. तर आज आपण ॲसेक्लोफेनॅक या औषधाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर ॲसेक्लोफेनॅक म्हणजे काय आणि ते कशासाठी वापरलं जातं? ॲसेक्लोफेनॅक हे औषध किंवा हा रेणू ड्रग मॉलिक्यूल एका औषधाच्या गटांशी संबंधित आहे आणि त्या गटाचं नाव आहे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स. त्याचं संक्षिप्त रूप आहे एनसेड्स. या औषधांमध्ये दाहक किंवा सूज विरोधी आणि वेदनाशमक गुणधर्म आहे. ॲसेक्लोफेनॅक टॅब्लेट्सचा मेन म्हणजे मूळ घटक आहे, सक्रिय घटक आहे ॲसेक्लोफेनॅक. ॲसेक्लोफेनॅक काय काम करतं? तर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स नावाचे काही पदार्थ असतात, त्या पदार्थांचं उत्पादन ॲसेक्लोफेनॅक रोखतं. त्याच्यामुळे दुखापत, सूज, ऊतींचं नुकसान, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टिश्यू डॅमेज म्हणतो, आणि रोगप्रतिकारक प्रतिक्रिया ज्या होतात म्हणजे इन्फेक्शन्स, त्या ठिकाणी हे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स सोडलं जातं. प्रोस्टॅग्लॅन्डिन्स नेमकं काय करतं? तर शरीराच्या दाह किंवा सूज प्रतिसादात आणि रोगांमध्ये हाडांचं पुनर्शोषण उत्तेजित करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो रिसॉर्प्शन और रिॲब्सॉर्प्शन ऑफ बोन, तर रिॲब्सॉर्प्शन ऑफ बोन या अवस्थांमध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. ॲसेक्लोफेनॅकचा किंवा उपयोग खालील समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी केला जातो. एक म्हणजे सांध्यांचा संधिवात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ऑस्टिओ आर्थरायटिस. तर ऑस्टिओ आर्थरायटिस सामान्यतः 50 वर्षापेक्षा जास्त रुग्णांमध्ये आढळतं आणि सांध्यांच्या पुढे ज्या कुरच्या असतात, ज्याला इंग्लिशमध्ये कार्टिलेज म्हणतो, आणि हाडांच्या ऊती असतात म्हणजे टिश्यू, तर त्यांचं नुकसान होतं ऑस्टिओ आर्थरायटिस. त्याच्यानंतर स्वयंप्रतिकारक रोग, ज्याला इंग्लिशमध्ये ऑटो इम्युन डिसीजेस असं म्हणतात, ज्याच्यामुळे सांध्यांचा तीव्र दाह किंवा सूज होतो आणि अतिशय आपल्याला सामान्यतः आढळतो या बाबतीत तो रुमॅटॉइड आर्थरायटिस. तिसरा एक प्रकार असतो संधिवातांचा, तो मणक्याचा संधिवात असतो, ज्याच्यामुळे काही वेळा मणके एकत्र जुळतात, त्याला संवलयन असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फ्युजन ऑफ वर्टेब्रे. आणि हे आपल्याला पाहायला मिळतं एका अवस्थेमध्ये, ज्याला इंग्लिशमध्ये नाव आहे त्याचं अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. ॲसेक्लोफेनॅक घेण्यापूर्वी तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे? एक म्हणजे तुम्हाला जर ॲसेक्लोफेनॅक किंवा या औषधातील इतर घटकांची काही जर ॲलर्जी असेल, किंवा ॲस्पिरिन किंवा एनएसेड्स जे मी आधी म्हटलं, जसे आयबुप्रोफेन आहे, नेप्रॉक्सेन आहे, डायक्लोफेनॅक आहे. आता बाय द वे, डायक्लोफेनॅक आणि ॲसेक्लोफेनॅक हे एकाच गटामध्ये येतात. आपण ज्याला म्हणतो ना सख्खे भाऊ, चुलत भाऊ तसे. तर ह्याची जर ॲलर्जी असेल तर तुम्ही घेता कामा नये. किंवा ॲस्पिरिन किंवा इतर काही एनएसेड्सची जर तुम्हाला ॲलर्जी असेल तर तुम्ही ॲसेक्लोफेनॅक घेता कामा नये. आणि ते घेतल्यानंतर जर तुम्ही पुढे जी मी सांगतो त्यांच्यापैकी कोणतीही एक घटना जर तुम्ही अनुभवली असेल, मग उदाहरणार्थ दम्याचा झटका किंवा वाहणारं नाक, नाकाला खाज सुटणं, शिंका येणं, किंवा त्वचेवर उठलेले लाल गोलाकार ठिपके, पुरळ ज्याला आपण म्हणतो, ज्याला अतिशय खाज येते, किंवा एक दंश झाल्याची भावना निर्माण होते, किंवा तिकडे जळजळ होते, किंवा अतिशय गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रिया, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲनाफिलॅक्टिक शॉक, याच्यामुळे काही वेळा मृत्यू देखील येऊ शकतो. आणि याची लक्षणं कोणती आहेत? तर श्वास घ्यायला अतिशय त्रास होतो, छातीत घरघर होते, तीव्र आणि असाधारण वेदना होतात, उलट्या होतात पोटामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी ॲनाफिलॅक्टिक शॉक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते जर असेल, याच्यापूर्वी तुम्हाला जर झालेलं असेल, तर कृपा करून ॲसेक्लोफेनॅक घेऊन. किंवा पोटात जर व्रण झालं असेल, अल्सर ज्याला आपण म्हणतो, किंवा आतड्यातून रक्तस्राव झालेला असेल, किंवा ह्याचा पूर्वी त्रास जर असेल तुम्हाला, किंवा याची शंका आहे की आपल्याला हे आहे बहुतेक, किंवा तुम्हाला मूत्रपिंडाचा जर गंभीर आजार असेल,
पूर्वी जर हृदयविकाराचा तीव्र झटका, ज्याला आपण म्हणतो सिव्हिअर हार्ट अटॅक, तो जर आलेला असेल, किंवा तुम्हाला काही यकृत म्हणजे लिव्हर याच्या समस्याने तुम्ही जर त्रस्त असाल, किंवा रक्ताच्या विकाराने किंवा रक्तस्राव जर असेल, किंवा आणखीन काही रक्ताच्या विकाराने जर त्रस्त असाल, तर कृपा करून ॲसेक्लोफेनाक घेऊ नका. आणि कुठले इशारे आणि खबरदारी आपल्याला ॲसेक्लोफेनाक मध्ये घ्यायला लागते? मूत्रपिंड आणि यकृत याच्याबद्दल मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे जठर आणि आतड ह्याचे जर काही विकार असतील, उदाहरणार्थ दाहक आंत्ररोग, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अल्सरेटिव्ह कोलायटिस, किंवा आणखीन काही असेच ज्याला मोठ्या आतड्याला सूज येते, एक आजार आहे त्याला म्हणतात क्रॉन्स डिसीज, किंवा पोटात, मोठ्या आतड्यात, लहान आतड्यात जर व्रण झाली असतील, किंवा रक्तस्राव होत असेल, किंवा त्यांच्यात छिद्र झाली असतील, काही रक्त विकार असतील, किंवा मेंदूच्या रक्ताभिसरणात काही जर तुम्हाला समस्या आली असेल किंवा आहे, दमा किंवा इतर श्वासोच्छवासाच्या जर समस्या असतील, पोर्फिरिया नावाचा एक रक्ताचा विकार आहे, त्याने जर तुम्ही ग्रस्त असाल, हृदयाची काही जर समस्या असेल, पूर्वी जर तुम्हाला काहीतरी लकवा म्हणजे पॅरालिसिस झालेला असेल, किंवा तुम्हाला ह्याचे रिस्क फॅक्टर्स असतील म्हणजे धोक्याचे घटक, तर ते कुठले आहेत? एक म्हणजे उच्च रक्तदाब, हाय ब्लड प्रेशर, किंवा वाढलेलं कोलेस्ट्रॉल, किंवा तुम्ही जर धूम्रपान करत असाल, तर या सगळ्या गोष्टी जर असतील तर ॲसेक्लोफेनाक घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांबरोबर अवश्य चर्चा करा. जर तुम्हाला कांजण्या उद्भवल्या असतील, चिकन पॉक्स ज्याला आपण म्हणतो, तर या औषधाचा वापर टाळावा, कारण या वापराशी संबंधित त्वचेशी काही गंभीर आजार, संक्रमण, इन्फेक्शन ज्याला म्हणतात, ती होऊ शकतं. किंवा तुमची एखादी मोठी शस्त्रक्रिया झाली असेल आणि तुम्ही त्याच्यातून बरे होत असाल, तर ॲसेक्लोफेनाक घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोलून घ्या. तुम्ही जर वृद्ध असाल तर डॉक्टर तुम्हाला निश्चित कमीत कमी डोस आणि कमीत कमी कालावधीसाठी देतील, जो उपयोगी किंवा इफेक्टिव्ह आहे तो. ॲसेक्लोफेनाक घेतल्याने जसं मी तुम्हाला म्हटलं की हायपर सेन्सिटिव्ह म्हणजे अतिसंवेदनशीलता प्रतिक्रिया होऊ शकते. कधी कधी गंभीर ॲलर्जी, अॅनाफिलेक्टिक शॉक, त्याची मी लक्षणं आधीच सांगितलेली आहे. तर तसं जर असेल तर कृपा करून ॲसेक्लोफेनाक घेणं बंद करा. तुमच्या डॉक्टरनाही आधी सांगून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, शिफारस केलेले डोस किंवा उपचार आणि त्यांचा कालावधी कधीच ओलांडू नका. आता तुम्ही इतर काही औषध जर आधी घेत असाल आणि तुम्हाला जर डॉक्टरनी ॲसेक्लोफेनाक लिहून दिलं असेल, तर काय करायचं? तर तुम्ही कोणती औषधं घेत असाल तर डॉक्टर्सना सांगायला लागतं. एक म्हणजे काही मानसिक आजार आहे, म्हणजे उदासीनता, ज्याला डिप्रेशन आपण म्हणतो, त्याच्यासाठी जी काही औषधं दिली जातात, उदाहरणार्थ सेरोटोनिन अपटेक रिअपटेक इनिबिटर किंवा लिथियम, किंवा तुमचं हृदय कमकुवत असेल आणि व्यवस्थित कार्य करीत नसेल, ज्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो, किंवा हृदयाचे ठोके अनियमित पडत असतील, त्याच्यासाठी एक डिगॉक्सिन नावाचं औषध दिलं जातं, ते जर तुम्ही घेत असाल, किंवा उच्च रक्तदाब असेल आणि त्याच्यासाठी त्या उच्च रक्तदाबासाठी म्हणजे हाय ब्लड प्रेशरसाठी तुम्ही काही औषधे घेत असाल, किंवा काही अँटीबायोटिक्स ज्याला प्रतिजैविक म्हणतात, क्विनॉलॉन म्हणून एक औषधांचा समूह आहे, म्हणजे सिप्रोफ्लॉक्सासिन, नॉरफ्लॉक्सासिन वगैरे वगैरे, ती जर घेत असाल, किंवा लघवीच्या उत्सर्जनाचा दर वाढवण्यासाठी जी औषधं दिली जातात, त्यांना इंग्लिशमध्ये डायुरेटिक्स म्हणतात, तर ती जर तुम्ही घेत असाल, किंवा रक्त गोठण्याची औषधं ज्याला अँटीकोॲग्युलंट्स म्हणतात, उदाहरणार्थ वॉरफरिन, हेपॅरिन, किंवा मेथोट्रेक्सेट, ज्याचा उपयोग कर्करोग म्हणजे कॅन्सर आणि स्वयंप्रतिकार विकार म्हणजे ऑटो इम्युन डिसिजेस याच्यावर केला जातो. मग कुठली स्टिरॉइड्स म्हणजे इस्ट्रोजेन, अँड्रोजेन्स, ग्लुकोकॉर्टिकोस्टेरॉइड्स, रोगप्रतिकार शक्ती दाबण्यासाठी वापरली जाणारी औषधं, त्याला इम्युनोसप्रेसन्स म्हणतात, उदाहरणार्थ सायक्लोस्पोरिन किंवा टॅक्रोलिमस, किंवा HIV एड्स ह्याच्यामध्ये काही औषधं दिली जातात, उदाहरणार्थ झायडोव्युडिन. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी जी मधुमेह विरोधी औषधं दिली जातात,
किंवा कोणती NSAID, मी आधी तुम्हाला म्हटलं होतं की ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन, नॅप्रॉक्सिन, ही जर तुम्ही औषधं घेत असाल तर निश्चित डॉक्टरना आधी कळवा की मी घेतोय, मग त्याप्रमाणे डॉक्टर तुमचे डोसेस आहेत. आता एक महत्वाचा प्रश्न, ॲसेक्लोफेनॅक रिकाम्या पोटी घ्यायचं की भरल्या पोटी? शक्यतो ॲसेक्लोफेनॅक जेवणासोबत किंवा नंतर घेतलं पाहिजे. ड्रायव्हिंग आणि यंत्र वापर ह्याचा जर आपण उपयोग करत असाल तर ॲसेक्लोफेनॅक घेणं चालेल का? त्याचं उत्तर आहे की जर तुम्हाला गरगरणं किंवा चक्कर किंवा डोळ्यावर झापड, थकवा या गोष्टी जर तुम्हाला जाणवत असतील किंवा दृष्टीमध्ये जर अडथळे होत असतील तर तुम्ही ॲसेक्लोफेनॅक घेत असताना कोणतंही वाहन चालवू नये किंवा कोणत्याही यंत्राचाही वापर करू नये. ॲसेक्लोफेनॅक कसं घ्यावं? आधी मी तुम्हाला सांगितलं की भरल्या पोटी घ्यावं, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे औषध नेहमी तुमच्या डॉक्टरांनी जो डोस दिलाय, ज्या कालावधीसाठी दिलेला आहे तेवढाच डोस घ्यायचा त्याच कालावधीसाठी. त्याच्यामुळे तुम्हाला दुष्परिणामही कमी जाणवतील, साईड इफेक्ट ज्याला म्हणतो. तुम्हाला जर त्याची जर खात्री नसेल तर तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. प्रौढांसाठी ॲसेक्लोफेनॅकचा दैनिक डोस आहे 200 मिलीग्रॅम. त्याची एक 100 मिलीग्रॅमची टॅबलेट सकाळी दिली जाते काहीतरी खाल्ल्यानंतर आणि एक संध्याकाळी व रात्री जेवणानंतर दिली जाते. तर ह्या गोळ्या भरपूर पाण्यासोबत संपूर्णपणे गिळल्या पाहिजेत. त्या गोळ्या चावायच्या नाहीत, चघळायच्या नाहीत आणि चिरडायच्याही नाही. नमूद दिलेल्या सांगितलेल्या दैनिक डोसपेक्षा जास्त डोस घेऊ नका, जास्त गोळ्या घेऊ नका. ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध यांनी काय काळजी घ्यायची? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक गटात येत असाल किंवा वृद्ध असाल तर तुम्हाला गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे तुमच्या डॉक्टरने तुमच्यासाठी जर ॲसेक्लोफेनॅक लिहून दिलाय तर त्यांना सांगा किंवा तेही त्याची काळजी घेतील की कमीत कमी डोस कमीत कमी कालावधीसाठी घेतलेला बरा. आता समजा तुम्ही जरुरीपेक्षा जास्त ॲसेक्लोफेनॅक घेतला तर काय करायचं? चुकून जर तुम्ही जास्त ॲसेक्लोफेनॅकच्या गोळ्या घेतल्या तर ताबडतोब तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा तुमच्या जवळच्या हॉस्पिटलचा जो अपघात विभाग असतो, ज्याला आपण कॅज्युअल्टी डिपार्टमेंट म्हणतो, तर तिकडे ताबडतोब जा आणि जाताना बरोबर ॲसेक्लोफेनॅक गोळ्यांची जी पत्ती असते, स्ट्रिप किंवा त्याचं कार्टन असतं, पेटी, ती जरूर घेऊन जा. म्हणजे डॉक्टरना कळेल की तुम्ही कोणतं औषध घेताय आणि किती प्रमाणात तुम्ही घेताय. ॲसेक्लोफेनॅक घ्यायला विसरलं तर काय करायचं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी करू नका. एक जरी डोस चुकला तरी काळजी करू नका. फक्त पुढला डोस मात्र नेहमीच्या वेळी घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, विसरलेल्या टॅबलेट्सची भरपाई करण्यासाठी, त्या डोसची भरपाई करण्यासाठी डबल डोस मात्र घेऊ नका, दुहेरी डोस घेऊ नका. तुम्हाला जर ॲसेक्लोफेनॅक थांबावं असं वाटतं तर काय करायचं? एक लक्षात घ्या, डॉक्टरनी सांगितल्याशिवाय ॲसेक्लोफेनॅक गोळ्या अजिबात थांबवू नका. आणि या औषधाच्या वापराबद्दल तुम्हाला आणखीन काय प्रश्न असतील तर तुमच्या डॉक्टरांबरोबर बोलून तुमचं शंका निरसन करून घ्या. ॲसेक्लोफेनॅकचे संभाव्य दुष्परिणाम कोणते आहेत? आता याबाबतीत मी स्पष्ट करू इच्छितो की सर्व औषधांसारखे या औषधामध्ये देखील दुष्परिणाम होऊ शकतात, परंतु ते प्रत्येकाला होत नाही. त्यामुळे तुम्हाला पुढील जे मी सांगतोय त्यापैकी कुठलेही जर दुष्परिणाम तुम्हाला जर आढळले तर ॲसेक्लोफेनॅक घेणं थांबवा आणि ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. तर कुठले दुष्परिणाम आहेत ते? एक म्हणजे मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की गंभीर ॲलर्जिक प्रतिक्रिया, ज्याला इंग्लिशमध्ये किंवा मेडिकलमध्ये म्हणतात ॲनाफिलॅक्टिक शॉक, आणि याची लक्षणं देखील मी तुम्हाला सांगतो. पण महत्वाचं काय की ही जी लक्षणं आहेत ना ती लवकर वाढू शकतात आणि ताबडतोब जर उपचार केला नाही तर काही वेळा जीवघेणी देखील असू शकतात. तरी कुठली लक्षणं आहेत? एक म्हणजे श्वास घ्यायला पुष्कळ त्रास होतो, छातीत घरघर होते, पोटात दुखतं, उलट्या होतात, चेहरा घशाला सूज येते, काही वेळा ताप येतो. तर ही सगळी जर लक्षणं ताबडतोब जर वाढायला लागली तर मात्र औषध थांबवा, डॉक्टरांकडे. त्याच्यानंतर त्वचेचे 2 दुष्परिणाम आहेत ॲसेक्लोफेनॅकचे. एक म्हणजे स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम आणि टॉक्सिक एपिडर्मल निकोलायसिस. हे त्या मानाने फार सामान्यतः आढळत नाहीत, पण तरी देखील आपल्याला ह्याचे लक्षणं माहीत असायला पाहिजे. तर ती कोणती?
तर यामध्ये त्वचेवर पुरळ आणि त्वरित वाढणारे मोठे फोड तयार होतात आणि त्वचा अक्षरशः सोलून निघते. तोंड, घसा किंवा डोळे ह्याच्यामध्ये देखील पुरळ येऊ शकतं आणि एकाच वेळी ताप, डोकेदुखी, सांधेदुखी देखील पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मेंदूज्वर, ज्याला आपण मेनिंजायटिस म्हणतो, तर हे इन्फेक्शन नाही, हे संक्रमण नाही, हे औषधामुळे झालेला मेंदूचा जो बाहेरचा आवरण असतं, ज्याला मेनिंजिस म्हणतो, त्याला सूज येते. तर मेनिंजायटिस, ह्या प्रकारच्या मेनिंजायटिसची लक्षणं कोणती आहेत? एक म्हणजे तीव्र ताप, असह्य डोकेदुखी, उलट्या, लालसर पिवळं रंगावर, मान ताठरून, संवेदनशीलता आणि प्रकाश सहन न होणे, ही सगळं मेनिंजायटिसची लक्षणं आहेत. त्याच्यानंतर विष्ठेमध्ये रक्त पडणं किंवा काळं डांबरासारखं शौचाला होणं किंवा उलट्या होणं, की ज्याच्यामध्ये कॉफी पावडर जशी असते तसे कण त्याच्यामध्ये मिळतात. हृदयविकाराचा किंवा लहान प्रमाणातील लकवा, ज्याला म्हणतो मिनिस्ट्रो, याचा वाढीव धोका देखील होऊ शकतो. मूत्रपिंड निकामी होऊ शकतो. अपचन किंवा छातीत जळजळ असल्यास किंवा पोटदुखी आणि पोटात इतर काही वेगळी समजा लक्षणं जर उद्भवली किंवा जर काही रक्तविकार असले, म्हणजे रक्तपेशींचं उत्पादन कमी होतं, लाल पेशींचं विघटन होतं, ज्याला हिमोलायटिक अॅनिमिया म्हणतो, वगैरे वगैरे, तर असे काही जर रक्ताचे जर आजार किंवा रक्ताचे काही दुष्परिणाम जर तुम्हाला जाणवायला लागले, तर मात्र ताबडतोब ही औषधं घेणं थांबवा आणि त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. आता ऍसेक्लोफेनॅक कसं ठेवायचं, कसं साठवायचं? सगळ्यात महत्वाचं, हे औषध मुलांच्या नजरेपासून आणि आवाक्यापासून दूर ठेवा. कालबाह्य तारखेनंतर, म्हणजे ज्याला आपण एक्सपायरी डेट म्हणतो, तर कालबाह्य तारखेनंतर या गोळ्या घेऊ नका. आणि ही एक्सपायरी डेट तुम्हाला माहिती असेल की गोळ्यांच्या पत्तीवर किंवा खोक्यावर, कार्टनवर नमूद केलेली असते. 30 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात हे औषध साठवू नका, ठेवू नका. जर गोळ्यांचा रंग खराब झालाय किंवा गोळी खराब होण्याची जर चिन्ह दिसत असतील, तर कृपा करून त्या गोळ्यांना हात लावू नका. तुम्हाला जर डॉक्टरने गोळ्या थांबवणं सांगितलं, तर कृपा करून तसं करा. कारण तुमच्या डॉक्टरने जर सांगितलं तरच गोळ्या चालू ठेवा. या गोळ्या कृपा करून सांडपाण्यात किंवा घरातील कचऱ्यातून फेकून देऊ नका. आता बाजारात ऍसेक्लोफेनॅक ही गोळी कशी मिळते? तर मी जे सांगतोय तुम्हाला, ती ऍसेक्लोफेनॅक काही वेळा बाकीच्या औषधांच्या संयोगाबरोबर देखील मिळतो, म्हणजे जसं पॅरासिटामॉल आहे वगैरे. पण मी जे सांगतोय ती प्लेन एकल, म्हणजे सोलो ऍसेक्लोफेनॅक, ज्याला मोनोथेरपी म्हणतात. तर ही जी गोळी आहे ती एका फिल्म लेपित, म्हणजे फिल्म कोटेड आवरणात उपलब्ध असते आणि एका गोळीमध्ये 100 मिलीग्रॅम ऍसेक्लोफेनॅक असतं. जी कोटिंग असतं, ते लेप असतं, तर ते टॅबलेट मजबूत राहावी आणि त्याचं विघटन होऊ नये म्हणून तो लेप दिला जातो. ऍसेक्लोफेनॅक गोळ्या या साधारणपणे 10 गोळ्यांच्या ब्लिस्टर स्ट्रिप मध्ये उपलब्ध असतात. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं ऍसेक्लोफेनॅक बद्दल. आणि मला आशा आहे की आता जी मी तुम्हाला ऍसेक्लोफेनॅक बद्दल माहिती दिली, ती माहिती जर तुम्ही लक्षात ठेवली, तर तुम्हाला डॉक्टरने जर ऍसेक्लोफेनॅक लिहून दिलं असेल, तर ते घेण्यामध्ये तुम्हाला अधिक आत्मविश्वासाने तुम्ही त्या गोळ्या घेऊ शकाल.